आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि अगदी सुरुवातीलाच एक प्राईम बातमी, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मतांच्या फरकाने हारलेल्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर दिली आहे। भाजपने त्यासाठी मिशन 144 ची घोषणा केली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा प्राईम टाइम खास रिपोर्ट। भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। गेल्यावेळी पराभूत झालेल्या 144 लोकसभेच्या जागांवर यावेळी भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय। त्यामागचं कारण म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला अत्यंत कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता। 2024च्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजपने हे मिशन 144 आखलेलं आहे। विशेष म्हणजे भाजपने केंद्रीय मंत्र्यांवरती अशा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे। शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीने 144 लोकसभा मतदारसंघांची विविध गटांमध्ये विभागणी केली आहे। तसंच प्रत्येक गटासाठी एका मंत्र्याची प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यामध्ये स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल या काही प्रमुख मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे। शिवाय भाजपने प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावरती वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असून मंत्र्याला त्या मतदारसंघात कमीत कमी 48 तास घालवावे लागणार आहेत। तसंच तो मतदारसंघ जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी एक अहवालही तयार करावा लागणार आहे। अशा प्रकारे देशातील 144 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामती तालुक्यामधील श्री क्षेत्र कनेरी इथल्या हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी तिथलं दर्शन घेतलं आणि यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनीही मिशन बारामतीचा उल्लेख केलेला आहे। तर येत्या निवडणुकीमध्ये बारामतीतून 1 लाख मतांनी जिंकून येऊ असंही बावनकुळे म्हणाले। तर केवळ चर्चेत राहण्यासाठी ही चर्चा सुरू असल्याचा टोला एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। निश्चितपणे तुमच्या सर्वांमध्ये ही क्षमता आहे की 2024 ची बारामती लोकसभा 1 लाख मताच्या वर तुम्ही जिंकू शकता। ही ताकद तुमच्या सर्व जनतेमध्ये आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। ते कुणा व्यक्तीला किंवा कुणाला असं मतदान करत नाही। झालेले विकासाची कामं, त्यांची भूमिका, या सगळ्यांना मतदान होत असतं। त्याच्यामुळे आता चर्चेत कसं यायचं, तर मग चलो बारामती। मिशन इंडिया सोबतच आता महाराष्ट्रामध्ये मिशन बारामतीचा निर्धार करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनीही आता बारामतीमध्ये जाऊन कमळ फुलवण्याचा निश्चय केलाय। तर आज त्यांनी याबाबत पुनरुच्चार केला। भाजपचं मिशन इंडिया आहे, महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे। बारामती महाराष्ट्रात येते, त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती। मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे असं समजून जेव्हा तुम्ही झोकून देता त्यावेळेसच ती निवडणूक आपल्याला जिंकता येते। हे केवळ एकट्या मुंबई महापालिकेकरता नव्हतं, हे एकूणच निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीबद्दल होतं। स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वर्षा बंगल्यावरती जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे ही उपस्थित होत्या। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची ही माहिती मिळते आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटामध्ये युती होणार का याबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का याची देखील उत्सुकता आहे। गणपती को हवा महे प्रियानंद प्रियपदी को
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची मनसे आणि शिंदे गटाची युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची चाचपणी केली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। सर्वच पक्षांकडून याबाबतची रणनीती आखली जाते। राज ठाकरेंच्या मनसेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेतल्या फुटलेल्या शिंदे गटाकडून सुरू आहे। विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन घेतलेल्या भेटीवरून याचे संकेत मिळतायत। तर याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। विशेष म्हणजे दसरा मेळावा आयोजित करून त्यात राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा विचार देखील शिंदे गटाकडून केला जातोय। महानगरपालिकेतून शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्यासाठी राज ठाकरेंसोबत शिंदे गटाची युती व्हावी अशी चाचपणी दोन्ही बाजूंकडून सुरू असल्याची माहिती मिळते। गणपतीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आहे की एकमेकाकडे सगळे नेते जात असतात। त्याच्यामुळे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेबांचे पहिल्यापासूनही संबंध शिवसेनेच्या काळापासून त्यांचे होते। त्यामुळे ते आता सध्याची ही भेट आपण वेगळ्या वेगळ्या अर्थाने जरी पकडत असलात तरी त्यांचाही विचार आणि आपलाही विचार हिंदुत्वाचा विचार असल्यामुळे काय सांगता येत नाही, राजकारणामध्ये काही होऊ शकतं आपण बघतोय। एकीकडे भाजप शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीची चर्चा सुरू असली तरी या संभाव्य युतीमध्ये काही मुद्दे अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामध्ये राज ठाकरेंची परप्रांतीयांविरोधातली भूमिका भाजपसाठी काहीशी अडचणीची ठरतेय आणि त्यामुळेच उघडपणे मनसे युतीबाबत निर्णय घेण्यास भाजप कचरतय। राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना कायमच प्रचंड गर्दी होत असते। सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनसेला उभारी देण्यासाठी या सभाच कारणीभूत ठरल्या होत्या। सध्या राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये शिंदे गट आणि मनसे हे युतीमध्ये आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहे। असं झाल्यास शिवसेनेकडे असणारी मराठी मतं ही काही प्रमाणात का होईना या युतीला फायद्याची ठरू शकतात। अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका भाजप आणि शिंदे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे। या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कोणत्या पक्षांची कोणत्या पक्षाशी युती आणि आघाडी होणार याचे पत्ते जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे उघड होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबई महापालिका निवडणूक तोंडावरती आलेली असताना आता शिवसेना विरुद्ध भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। अमित शहांनी मुंबई दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुंबईमध्ये काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, कारण गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं। आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू असा इशारा ठाकरेंनी दिलाय। सोबतच उद्धव ठाकरेंनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मुठभर निष्ठावंत कधीही बरे असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा साधला। तर कशा प्रकारे हे ठाकरी बाण सुरू करण्यात आले पाहूयात। गणपतीच्या मंडपात भाजपनं राजकारण केलं। गणपती बुद्धिदाता आहे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, त्यांना जमीन दाखवल्यावरती बोलू। शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ आहे, ते शिवसेना संपवायला निघालेत। निष्ठा विकली जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री पद क्षणभरात सोडलं असतं। मी 40 आमदारांना डांबून ठेवलं नाही। दसरा मेळावा शिवाजी पार्क वरच होणार। माझ्यासोबत कडवट शिवसैनिक आहे असे ठाकरे बाण उद्धव यांनी चालवले। आता काल तर मी मगाशी म्हणताना बोललो, काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही आपण बघितल्या मुंबईमध्ये। आता मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते, पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगलमूर्ती तिकडे अगोदर काही बोलू नये, पण ते बोलून गेले। आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसते, तर आपण काय करू शकत नाही। कारण शेवटी निष्ठा हा असा एक विषय असतो, तो किती किंमत लावली बोली लावली तर तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले। आणि म्हणजे बाळासाहेब सांगायचे तसेच एक पसाभर असे सगळे
नाचलेली लोक असण्यापेक्षा मुठभर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदान जिंकू शकतो. मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती. त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते बोलेन. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. शिवसेनेनं पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा गोरेगावात घेण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. शिंदे गटानं आता विदर्भातही एंट्री घेतलेली आहे. कारण आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय आणि त्यामुळे आता शिंदे गटानं विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळे विदर्भामध्ये पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. विदर्भात शिंदे गटाचा एल्गार, विदर्भात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का. शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटानं आता राज्यभर आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भापासून त्याला सुरुवात झाली असून शिंदे गटानं पूर्व विदर्भापासून त्याचा श्री गणेशा केलाय. शिंदे गटानं नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शिवसेनेला विदर्भात पहिला मोठा धक्का दिलाय. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा हा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये असा एक मेळावा म्हणून होणार आहे. मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यापाठोपाठ आता शिंदे गटानं विदर्भावर देखील लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळेच नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाचा दौरा करणार आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी शिंदे गटाचे मेळावे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटानं विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. शिवसेनेतील बंडानंतर विदर्भात शिवसेनेला मोठं खिंडार पडले. खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांनी यापूर्वीच शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे विदर्भातील शिवसेनेचा पाया ढासळला. विदर्भात पुन्हा पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असतानाच शिंदे गटानं विदर्भात आघाडी घेतली आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. भाजप शिंदे गट युतीच्या माध्यमातून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विदर्भात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या टपरीवाल्याला गोधडीमध्ये हाणतो अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटात गेलेल्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे. शिवसैनिक गद्दाराच्या मागे लागणार असल्याचाही इशाराही त्यांनी दिलेला आहे. तर मोदींना गोधरानंतर पक्षातून काढून टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याची आठवण खैरेंनी करून दिली आहे. आमच्या उद्धव साहेबांच्या बाबतीत जर कोणी असं बोलत असेल तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही सहन नाही करणार. तो कोण पानटपरीवाला, तो फालतू पानटपरीवाला भाषणात म्हणायचं की मी पानटपरीवाला होतो, बाळासाहेबांच्यामुळे मी मोठा झालो, उद्धव साहेबांच्यामुळे मी मोठा झालो. आणि आज त्या उद्धव साहेबांच्या चिरंजीवाला तुम्ही त्या ठिकाणी उलटं पुलटं बोलतात. तुला गोधडी दाखवून देतो, तुला गोधडी दाखवतो मी. आता थांब जरा टाकल्या तू. आता ये इकडे संभाजीनगरमध्ये पाहतो तुझी गंमत. आता काय करशील तू पण, काय किती कसा सगळं आम्हाला माहिती आहे ना. न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूममध्ये आलेल्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवरती जोरदार टीका केली. BMC मध्ये बदल व्हावा यासाठी त्यांनी बाप्पांना साकडंही घातलं. की ज्या क्षेत्रात, ज्या एरियामध्ये, परिसरात, मुंबईमध्ये मी लहान ती मोठी झाली आहे, आता त्याला चांगलं करण्याची वेळ आहे. तर येणारे भविष्यामध्ये जे करप्शनची लंका आहे ते मिटली पाहिजे. ती मी साकडा आपलेच ऑफिसमधनं आज सुरू केला आणि इथेच बाप्पाला साकडा घातलेला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातलं राणा दाम्पत्य आणि आनंदराव अडसूळ यांच्यातील राजकीय वैर सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यावरती रवी राणांनी मिश्किल भाष्य केलं. पण अडसूळ आणि राणा दाम्पत्य एकत्र दिसू शकतील का पुढच्या काळात एका व्यासपीठावर? अडसूळ साहेब आमचा प्रचार करतील हे नक्की आहे. अडसूळ मोठी बातमी दिली. हाफकिन प्रकरणावरती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. पुण्याच्या ससून रुग्णालयामधील दौऱ्यामध्ये हाफकिन या माणसाकडून औषधं घेऊच नका असं राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हटल्याचं वृत्त आलेलं होतं. त्यावरती आता सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देत मी तसं काही बोललोच नाही, उगीचच माझ्या विरोधात माध्यमांनी बदनामी सुरू केलेली आहे असा आरोप केला. हाफकिन माणसाबद्दल बोललेलं दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो असं आव्हानही त्यांनी दिलंय. माझी उपमुख्यमंत्र्याशी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. हे खातं मला ज्यावेळेस अलॉट केलं त्याबद्दल चर्चा झाली. त्यांच्याकडे निवेदन आले की ह्या एजन्सी आपल्याला, त्यांना वाटतं की हे आले की आपल्याला जे काम मिळालेलं आहे हे कुणी काढू शकत नाही. 6 महिने जरी हॉस्पिटलला औषधं पुरवली नाही किंवा काय नाही, टेक इट ग्रँटेड, हा त्या एजन्सीचा हे आहे हाफकिनचा. तर त्याच्यामुळं आपल्याला ही डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे. हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन या माणसाचं काढून घ्या. म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय. मी बोललेलो दाखवा ना. हाफकिन माणसाकडं औषध घेत नाही हे जर वाक्य असेल ना, मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो. कुठल्या युवा शिवसैनिकांनी ते माहित नाही. युवा सैनिकांनी कुठले युवा शिवसैनिक? ठाकरेच्या ते शिल्लकच नाही तो, ते काहीतरी सांगू नका. त्यांना विचारा ना. ते मला कशाला विचारतात? त्यांना जे कोणी असतील ते राष्ट्रवादीचे त्यांनाच विचारायचं. सेनेचं कोणी नाही, सेनेचे सगळे आमच्या बरोबर आहेत. लव जिहादचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. अल्पवयीन मुलगी आणि मुस्लिम तरुणाला हिंदुत्ववादी संघटनांनी पकडून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. श्रीरामपूरला लव जिहादचा विळखा. अल्पवयीन हिंदू मुलीला फूस लावून पळवलं. हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम तरुणाला पकडलं. पोलिसांनी दाखल केला अपहरणाचा गुन्हा. श्रीरामपूरच्या रेल्वे स्टेशनवरून मुस्लिम तरुण आणि एका अल्पवयीन हिंदू मुलीला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. श्रीरामपूर शहर आणि परिसरात लव जिहादची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. मात्र पोलीस या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करून गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप श्रीराम संघानं केलाय. आरोप आमचा असा आहे, रात्री 9 वाजता आम्हाला अशी माहिती भेटली होती, मुलगी एक तिचं अपहरण होतोय रेल्वे स्टेशनवरून. पोलिसांनी रात्रपर्यंत गुन्हा दाखल नव्हता केला. या गोष्टीमध्ये गांभीर्य घेत नाहीये पोलीस. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली. मात्र पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र हा लव जिहादचा प्रकार नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. मुस्लिम मुलाकडून फसवणुकीचा धंदा आहे. हे रेल्वे स्टेशनवर काल आढळून आले. श्रीराम भक्ताच्या मुलांनी त्यांना श्रीरामपूर सर पोलीस स्टेशनमध्ये हाजीर केलं आणि मला नंतर मुलांनी कळवलं का असे बात आहे. तर मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ द्यायला गेलो. तर जे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल झालेला नाही. तो मला अमान्य आहे. मला योग्य न्याय मिळावा. माझी एक मुलगी अजून माझी मंडळी वारलेली आहे. माझी एक मोठी मुलगी 20 वर्षाची, ती 2 दिवसापासून गायब आहे, लापता आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आज फिर्यादीची तक्रार घेतलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं का माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेत असताना मिळून आला. त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांनी पोलीस स्टेशनला आणलं आणि 363 511 प्रमाणे त्यात गुन्हा दाखल केलेला आहे. श्रीरामपूर शहरात लव जिहादसाठी एक गँग सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय. अनेक मुली त्या गँगच्या शिकार होऊन हाल अपेष्टा सहन करतायत आणि असं असतानाही पोलीस गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनानं त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेण्याच्या ते तयारीत आहेत. कारण वाहनांच्या मागच्या सीटवरती बसणाऱ्या प्रवाशांसाठीही
सीट बेल्ट बंधनकारक करण्यात येणार आहे आणि यासाठी केंद्र सरकार नियमावली काढणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात या संदर्भातल्या सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी देणार आहेत। दरम्यान नियम न पाळणाऱ्यांकडून दंडही आकारण्यात येणार आहे। Today just we have taken a decision that there will be that clip, तो सामने बेल्ट का आवाज आता है लगाया नहीं तो पीछे वाले भी नहीं लगाएंगे तो भी वो चिल्लाते रहेंगे, आवाज आता रहेगा, तो पीछे और सामने दोनों को बेल्ट लगाना पड़ेगा। देयर इज अ प्रोविजन फॉर ड्राइवर एंड द ड्राइवर नियर प्रोसीड, इफ यू डोंट हैव बेल्ट देयर इज अ फाइन। नाउ इवन द बैक पीपल आल्सो, इफ दे डोंट टेक बेल्ट वी विल फाइन देम। आणि आता मोठी बातमी आहे भारतीय रेल्वेच्या सुरक्षेविषयीची। भारतीय रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना चक्क पाकिस्तानी सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्ये भारतीय एजंट खुल्या पद्धतीने पाकिस्तानी सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी देशभरातून 6 तिकीट दलालांना अटक केलेली आहे। तिकीट बुकिंगसाठी लागणाऱ्या पाकिस्तानी सॉफ्टवेअर खरेदीसाठी या एजंट्सनी क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे भरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसंच एजंट्स वापरत असलेल्या सॉफ्टवेअरचं नाव कोविड-19 असल्याचंही तपासात उघड झालंय। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कास्करच्या डी कंपनी भोवती फास आवळण्यास भारतीय तपास यंत्रणेनं सुरुवात केली आहे। NIAनं डी कंपनीच्या कारवायांवरती नजर ठेवण्यास सुरुवात केली असून डी कंपनीकडून चोरीच्या मोबाईल फोनचा वापर केला जात असल्याचं NIAच्या तपासात उघड झालंय। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। डी कंपनीच्या कारवायांची पोलखोल। डी कंपनीकडून चोरीच्या फोनचा वापर। NIAचा डी कंपनीला दणका। NIA अर्थात राष्ट्रीय तपास एजन्सीनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची पाळंमुळं खणून काढण्यासाठी कंबर कसली आहे। NIAनं केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारतातील चोरीच्या फोनचा वापर डी कंपनीकडून केला जात असल्याचं उघड झालंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी कंपनीसाठी काम करणारे मोबाईल फोन एक्सपर्ट चोरीच्या मोबाईलचे IMEI क्रमांक बदलतात। त्यानंतर एकाच वेळी 40 ते 50 मोबाईल बांगलादेश मार्गे पाकिस्तानला पाठवले जातात। पाकिस्तानातील डी कंपनीच्या हस्तकांकडून IMEI क्रमांक बदललेल्या मोबाईल फोनचा वापर केला जातो। धक्कादायक बाब म्हणजे याच मोबाईल फोनचा वापर करून डी कंपनी आपले सगळे व्यवहार चालवत असल्याचं NIAच्या तपासात उघड झालंय। IMEI क्रमांक बदललेल्या मोबाईल फोनचा वापर डी कंपनीकडून केला जात असल्यामुळे डी कंपनीच्या कारवायांवर नजर ठेवणं NIA साठी कठीण झालं आहे। खरं तर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कास्कर पाकिस्तानात बसून डी कंपनी चालवतोय। त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचं संरक्षण आहे। त्यामुळे त्याला जेरबंद करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलं नाही। खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि अवैध शस्त्र विक्रीच्या धंद्यासाठी डी कंपनी कुख्यात आहे। मात्र आता NIAनं डी कंपनीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे दाऊदच्या हस्तकांचं धाबदण आणलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील अतिशय प्राईम अशा बातम्या। तर आजच्या प्राईम टाइम मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।